ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्री 15 फेब्रुवारी रोजी असून या दिवशी महादेवाचे व्रत पूजन करण्याचे खूप महत्त्व आहे. शिवभक्त आपली मनोकामना इच्छा पूर्ण करण्यासाठी महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करतात. हा अभिषेक अनेक प्रकारचा असतो. त्यातील रुद्राभिषेक हा महत्त्वाचा मानला जातो. मात्र शिवमंदिरात जाऊन रुद्राभिषेक करणे शक्य नसेल तर तुम्ही घरीच विधिवत रुद्राभिषेक करू शकता. तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये घरी रुद्राभिषेक करण्याची संपूर्ण विधी. नमस्कार मंडळी, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय भक्तीची शक्ती हा यूट्यूब चॅनल. तर बघा, या यूट्यूब चॅनलवर आज आपण घरच्या घरी रुद्राभिषेक कसा करायचा हे पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. त्याचबरोबर शिवकृपेसाठी महादेव कृपेसाठी कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वपूर्ण सण समारंभ व्रत वैकल्य कथा त्याचबरोबर नामस्मरण ह्यांचे व्हिडिओ घेऊन मी येत असते. असेच व्हिडिओ स्किप होऊ नयेत म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब अजूनही केले नसेल तर अवश्य करा. चला तर मग ऐकूया. घरच्या घरी शिवलिंगावर रुद्राभिषेक कसा करायचा. तर बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी मनोकामना आणि इच्छापूर्तीसाठी अनेक जण व्रत करतात. तर बघा, व्रत आणि पूजा आपण महादेवाच्या पिंडीवर अभिषेकसुद्धा करतो. पण जर आपल्याला मंदिरात न जाता घरच्या घरी करायचा आहे तर तो कसा करायचा आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, शिवलिंगावर अभिषेक करण्याला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. वेद पुराणानुसार रुद्राभिषेक करण्याचे सुद्धा विशेष लाभ मिळतात व महादेव देखील रुद्राभिषेकाने प्रसन्न होतात असे मानले जाते. रुद्राभिषेक करण्यासाठी शिवमंदिरात जाऊन ब्राह्मणांच्या मार्गदर्शनात ही पूजा अनेकजण करतात. रुद्राभिषेक मुख्यत्वे सोमवार, श्रावणातील शुभ दिवस, प्रदोष व महाशिवरात्रीच्या दिवशी करण्यात येतो. यंदा महाशिवरात्र 15 फेब्रुवारी रोजी असून तुम्ही या दिवशी इच्छापूर्तीसाठी रुद्राभिषेक नक्की करू शकता. मात्र काही जणांना शिवमंदिरात जाणे शक्य होत नाही. त्यांनी आपल्या घरात देखील शिवलिंगावर विधिवत पद्धतीने रुद्राभिषेक करू शकता, स्वतः करू शकता. पाहूयात घरी रुद्राभिषेक करण्याची शास्त्रोक्त पद्धत. तुमच्या घरी जर शिवलिंग नसेल तर अवश्य ह्या दिवशी खरेदी करून आणा. तर घरातील शिवलिंग, रुद्राक्ष, चौरंग, पांढरे वस्त्र, पांढरी फुले, बैल, भस्म, पंचामृत, सुपारी, हळद, कुंकू, अष्टगंध, अक्षदा, धूप, दीप, पंचपाळे, पळी, 5 फळे, अगरबत्ती, गाईचे तूप, सुरम्याचा प्रसाद, दूध आणि पांढरे पेढे किंवा बर्फी आणू शकता. आणि पूजा घरातील हे झाले साहित्य. एवढे साहित्य तुमच्याकडे असायलाच हवे. आणि त्याचबरोबर धोत्र्याची फूल, धोत्र्याचे जे काटेरी फळ असतं ते सुद्धा आणायचं आहे. ते महादेवाला अत्यंत प्रिय आहे. त्याचबरोबर हे झाले साहित्य. हे साहित्य एका जागी घेऊनच बसायचं आहे, म्हणजे सारखं सारखं उठबस करावी लागत नाही. पूजा घरातील जागा स्वच्छ करून घ्यावी. देवघरातील सर्व देवतांची पूजा करून घ्यावी. आपले कुलदेवी, गणपती बाप्पा, सर्व देवी देवतांची पूजा करून घ्यावी. त्याचबरोबर एक चौरंग मांडावा, त्यावरती पांढरे वस्त्र अंथरावे. घरात जर धातूचे शिवलिंग असेल तर उत्तम. जर ते नसेल तर शिवलिंग हातात घेऊन ते शिवलिंग हातात घ्या. धातूचे शिवलिंग असेल तर शिवलिंग हातात घ्या. जर नसेल तर या दिवशी अवश्य खरेदी करा. यामुळे तुमच्या घरावर, संपूर्ण कुटुंबावर महादेवाची असीम कृपा राहणार आहे. तर शिवलिंग नसेल तर नक्की आणा. तर घरातील जे काही धातूचे शिवलिंग घ्या, हातात घ्या. हातात घेऊन ते पंचपाळ्यात ठेवावे व जलाभिषेक करून स्वच्छ करावे. पंचामृताने पुन्हा स्नान घालावे आणि परत
जलाभिषेक करून स्वच्छ करून घ्यावे. शिवलिंग चौरंगावर मांडावे. चौरंगावरती आधी पांढऱ्या रंगाचे वस्त्र अंथरावे. त्यावरती शिवलिंग चौरंगावर मांडावे. एका बाजूला अक्षता, फूल वाहून गणपतीच्या रूपात सुपारी चौरंगावर ठेवावी. जर तुमच्याकडे गणपतीची मूर्ती असेल तर ती ठेवू शकता, नसेल एक्स्ट्रा तर सुपारी ठेवली तरीही चालते. त्याचबरोबर फळे दुसऱ्या बाजूला ठेवावीत. धूप, दीप, अगरबत्ती लावावी. घंटा पण पूजेमध्ये ठेवावी. अशा पद्धतीने पूजा मांडावी. त्यानंतर पंचपाळ्यात शिवलिंग घेऊन रुद्राभिषेक करावा. रुद्राभिषेक विधी. रुद्राभिषेक करण्याआधी पूजा मांडून झाल्यावर संकल्प करावा. संकल्प झाल्यानंतर रुद्राभिषेक विधी. शिवलिंगाला पंचपाळ्यात ठेवावे किंवा एखाद्या ताम्हणात ठेवावे. सर्वात आधी जलाभिषेक करावा. त्यानंतर पुन्हा पंचामृताने अभिषेक करावा आणि अभिषेक करताना ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा उच्चार करावा. त्यानंतर पिंडीला अष्टगंध भस्म लावावे. बेल, फुले अर्पण करावी. चंदनाचा टिक्का लावावा. गुलाल लावावा. यानंतर रुद्राक्ष अर्पण करून ओम नमो भगवते रुद्राय नमः या मंत्राचा 108 वेळा पठण करावे. त्यानंतर शिवोपासना मंत्राचा जप करावा. मग भगवान शिवांच्या 108 नावांचा जप करावा. यजुर्वेदाच्या 16व्या आणि 18व्या अध्यायातील श्रीरुद्रमचे पठण करावे. श्रीरुद्रमचे पठण करताना शांत एकाग्र चित्ताने स्पष्ट उच्चार करून श्लोक म्हणावेत. सर्वात शेवटी महादेवाची आरती करावी. पार्वतीची आरती करावी. त्याचबरोबर गणपतीची आरती करावी. आरती करून पूजा वगैरे करून सर्वांना चुरम्याचा किंवा दूध अथवा खिरीचा प्रसाद वाटून पूजा संपन्न करावी. ही झाली रुद्राभिषेक घरगुती कोणत्या पद्धतीने करावा ही माहिती. माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये शिवकृपेसाठी, महादेव कृपेसाठी हर हर महादेव किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.